बारामतीचं मतदान संपलं असलं तरी अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहीण भावातली शाब्दिक चकमक थांबलेली नाही। शरद पवारांचा मुलगा नाही, त्यामुळे संधी मिळाली नाही असं अजित पवार म्हणाले। त्यानंतर कुणाला जास्त संधी मिळाली याचा हिशेबच करा असं प्रतिआव्हान सुप्रिया सुळेंनी दिलंय। मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती। फक्त आम्ही त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? अजित पवारांनी पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वावरून शरद पवारांवर निशाणा साधला। 80च्या वर वय झालं तरी संधी देत नाही। जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती असं अजित पवार शिरूरमध्ये म्हणाले। आता मी पण 60च्या पुढे गेलो राव, किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही? आम्ही काही चुकीचं वागतो का? त्यामुळे भावनिक होऊ नका। तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा। आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो। कुठेतरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे। केंद्रकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती। फक्त आम्ही त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? तुम्ही बघा ना, कुणाला काय मिळालं हिशोब तुम्ही करा। तुम्ही खूप हुशार आहात, मी रोज डेटा करता ना अनालाइज। मग माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, सो इझी, कोणती बडी बात आहे? जे अजित पवार बोलले तेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी TV9च्या मुलाखतीत म्हटलं होतं। शरद पवारांच्या कुटुंबात वारशावरून भांडण असल्याचं मोदींचं म्हणणं आहे। जहां तक शरद राव का मामला है, ये पॉलिटिकल प्रॉब्लम ही नहीं है जी। वो कितना ही इसको पॉलिटिकल प्रॉब्लम बनाए, महाराष्ट्र की जनता के गले कैसे उतरेगा? ये प्योरली उनका फैमिली प्रॉब्लम है जी, घर का झगड़ा है कि विरासत काम करने वाले भतीजे को है कि विरासत बेटी है तो बेटी को दे, झगड़ा उसका है जी। शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजप सोबत जाण्याचा अंतिम निर्णय झाला नव्हता असं सांगून अजित पवारांच्या निर्णयाला विरोध केला। भाजप बरोबर जा असा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही। माझ्या समोर या चर्चा झाल्या, मी कधी नाही म्हणत नाही। चर्चा करणं म्हणजे निर्णय नाही। सर्व चर्चा केल्यानंतर सगळे मिळून अंतिम निर्णय घेतात। अमित शहा यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राजकारण तुम्ही करत असाल तर राज्यातील जनता स्वीकारणार नाही। पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यात बिलकुल साम्य नाही। त्यावेळी भाजप नव्हता, जनता पक्ष होता आणि तो पुलोदमध्ये होता। आमच्याचे काही सहकारी त्या मताचे होते, मी अनेकदा सांगितलं, त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा, पण निर्णय शेवटी पक्षाची, आणि तो पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्याप्रमाणे नव्हता। मला मीटिंगला घेऊन गेले आणि सांगितलं की आपल्याला अमित शहा, पवार साहेब, मी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि सांगितलं की आता देवेंद्र मुख्यमंत्री तो उपमुख्यमंत्री, सरकार बनवायचं, कुठलं पालकमंत्रीपद कुणाला कुणाला काय काय सगळं ठरलं। 5-6 मीटिंग झाल्या दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या घरी, आणि नंतर मुंबईला आल्यानंतर मला म्हणले की नाही आपल्याला भाजपमधून नको जायला, आपण शिवसेनेबरोबर जाऊ। अहो म्हणलं आपण 6 मीटिंग केले राव, त्यांना सांगितलंय, नाही म्हणले जाऊ दे इकडंच जाऊ। मी म्हणलं मला त्यांनी शब्द घेतलाय, मला नाही असं करता येणार। मी दिलेला शब्द पाळला, 72 तास का होईना, परंतु मी सरकारमध्ये गेलो, ते सरकार नाही चाललं, पण मी शब्द पाळला। मी अमितभाईंना सांगितलं, देवेंद्रजींना सांगितलं, माझ्या देखत हे ठरलेलं होतं, मी त्या पद्धतीनं शब्द पाळलेला आहे। भाजप सोबत बैठका करूनही शरद पवार पलटले, पण मी शब्द पाळला, म्हणूनच पहाटेचा शपथविधीही केला असं सांगून जे शरद पवार करणार होते तेच आपण केल्याचं अजित पवार वारंवार सांगतात। तसंच चर्चेचा दिखावा करून शरद पवार त्यांच्याच मनाचं करतात, अशी टीकाही अजित पवारांनी काका पवारांवर केली। मध्येच म्हणायचे ठीक आहे तुम्ही जावा, मी आता बाजूला होतो, मी आता रिटायर होतो, असं ते करायचे। ते त्यांना पाहिजे तेच करतात, फक्त दाखवताना हा सामूहिक निर्णय चर्चा केल्यासारखं त्या ठिकाणी दाखवतात, परंतु त्यांच्या मनामध्ये जे असतं तेच ठामपणे ते करतात। ठीक आहे, आता तुम्ही तुमचा पक्ष चालवा, नवीन
दुसऱ्याच्या याच्यात कशाला तुम्ही घालता? भाजपसोबत जायचंच नव्हतं तर चर्चा का करत होते असं अजित पवार म्हणतात. पण चर्चा करणं म्हणजे अंतिम निर्णय नसतो असं शरद पवारांचं म्हणणं आहे. अर्थात शरद पवार त्याकडे स्ट्रॅटेजी म्हणून बघतात. पण त्याच स्ट्रॅटेजीमुळे आपली संधी उकत चालल्याचं अजित पवार उघडपणे बोलूनही दाखवत आहेत. साहेबांना म्हणलं, साहेब काय हो? अजित ही आपली स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजी म्हणल्यावर जी हुजूर आणि आम्ही आपलं करायचो. मित्रांनो, कधीही शब्द मोडला नाही 30-32 वर्षात. मला सांगा, आता मी पण 60च्या पुढे गेलो राव, किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.